राज्यात सध्या बिबट्यांनी तुफान धुमाकूळ घातलाय। पश्चिम महाराष्ट्र, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, मराठवाडा आणि नागपूर परिसरातही वाघाची आणि बिबट्याची मोठी दहशत पसरली आहे। या गंभीर प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी एक अत्यंत अनोखा आणि आक्रमक मार्ग निवडला। ते थेट बिबट्याचा वेश परिधान करूनच नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेत दाखल झाले। त्यांच्या या पेहरावाची आणि तितक्याच त्यांच्या मुद्द्याची तुफान चर्चा सुरू आहे। बिबट्यांच्या हल्ल्यांना राज्य आपत्ती घोषित करण्याची मागणी का केली जाते? रेस्क्यू ऑपरेशन आणि नसबंदीचा मुद्दा काय? आणि आमदार सोनवणे यांनी बिबट्याला शेड्यूल 2 चा प्राणी म्हणून का संबोधले? पाहूया या महत्त्वाच्या मागणीचा सविस्तर आढावा। नमस्कार, मी किमया चौधरी आणि तुम्ही पाहत आहात बोलेमेज। आमदार शरद सोनवणे यांनी बिबट्याचा वेश परिधान करून विधान भवनात प्रवेश केला, कारण बिबट्यांच्या हल्ल्यांच्या रोजच्या कारवाई व्यतिरिक्त ठोस उपाययोजना होत नसल्याची त्यांची तक्रार आहे। सोनवणे यांचा दावा आहे की राज्यात जवळपास 9 ते 10 हजार बिबट्यांची संख्या आहे। एकट्या जुन्नर तालुक्यात गेल्या 3 महिन्यात 55 लोक बिबट्यांच्या हल्ल्यात मेल्याचा दावा त्यांनी केला। नागपूरच्या वेशीवर सीमेवरील भागातही बिबटे आले असल्याने ही दहशत आता केवळ ग्रामीण भागापुरती मर्यादित राहिलेली नाही। सरकार बिबट्यांना पकडायचं सोडून महिलांना, शेतकऱ्यांना, लहान मुलांना लोखंडी पट्टा मानेला लावण्याचा सल्ला देत आहे। सोनवणे म्हणाले की घराभोवती तारेचे कुंपण करून त्यात करंट सोडून आम्हाला आता बसण्याची वेळ आली आहे। अशा उपायांमध्ये काही हाशील नाही, त्यावर तोडगा काढा अशी मागणी त्यांनी केली। या गंभीर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आमदार शरद सोनवणे यांनी रेस्क्यू ऑपरेशन राबवण्याची तीव्र विनंती केली। मात्र रेस्क्यू सेंटरची मागणी पाहिली तर क्षमता आणि कालमर्यादा, राज्यात 2000 बिबटे राहतील इतकी क्षमता असलेले रेस्क्यू सेंटर येत्या 3 महिन्यात तयार करा। आणि मायक्रो ऑपरेशन, त्यांनी मायक्रो ऑपरेशन करण्याची सूचना केली, ज्यामध्ये 1000 मादी बिबट्या आणि नर बिबट्या वेगळे करा। यामुळे त्यांच्या नसबंदीचा विषय मिटेल। हे हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी 2 रेस्क्यू सेंटर जुन्नर तालुक्यात आणि एका अहिल्यानगर मध्ये तातडीने सुरू करण्याची मागणी त्यांनी केली। बिबट्यांना पकडण्यासाठी आणि त्यांचे नियंत्रण करण्यासाठी जागा मुबलक आहे, त्यावर येत्या 90 दिवसात रेस्क्यू सेंटर तयार करा आणि पुढे एकही बिबट्या मुक्त फिरणार नाही अशी व्यवस्था करा, असे ते म्हणाले। बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्याचे गांभीर्य अधोरेखित करण्यासाठी आमदार सोनवणे यांनी एक मोठी आणि महत्त्वाची मागणी केली, ती म्हणजे बिबट्यांचे हल्ले राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्याची। जे सचिव मुंबईत एसी रूम मध्ये संरक्षणात राहतात त्यांना ग्रामीण भागातील परिस्थिती आणि जनतेच्या अडचणी माहीत नाही, अशी टीकाही त्यांनी केली। बिबटे आता रात्रीच नाही तर दिवसा सुद्धा महिला पुरुषांवर हल्ले करतायत। 3-6 महिन्यांच्या बाळांची काळजी घेण्याचा प्रश्न निर्माण झालाय। यापुढे एकही शेतकऱ्याचा, त्यांच्या मुलाबाळांचा बळी आम्हाला मान्य नाही, असा कडक इशाराही त्यांनी दिला। बिबट्या शेड्यूल 1 चा प्राणी नाही, तो शेड्यूल 2 चा प्राणी आहे, त्यामुळे त्याला त्यातच टाका अशी मागणी त्यांनी केली। म्हणजेच बिबट्याला कमी संरक्षण देऊन त्याचा उपद्रव थांबवण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे संकेत त्यांनी दिले। सोनवणे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की आम्ही जंगलात जात नाही, जंगलात आमचं अतिक्रमण नाही, पण जंगलातील प्राणी मनुष्य वस्तीला आले, त्याने गुन्हा केला, त्यामुळे त्यांना रोखणे आवश्यक आहे। सोनवणे म्हणाले की मैताच्या कुटुंबाला 25 लाख रुपये मदत देण्यापेक्षा व्यक्ती वाचवा। मदत देण्याने जीव परत येत नाही। आमदार सोनवणे यांनी तातडीने मुख्यमंत्र्यांनी याविषयी घोषणा करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। त्यांच्या बिबट्यांच्या वेशातील प्रवेशामुळे सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याचे आवाहन राष्ट्रीय स्तरावर पोहोचलंय। तुम्हाला काय वाटतं? बिबट्यांचे हल्ले राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्याच्या मागणीवर तातडीने निर्णय घेणे आणि रेस्क्यू सेंटर उभारणे हे मनुष्य आणि वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय ठरू शकतो का? यावर तुमचं काय मत आहे आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या बोलेमेच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।